महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्याने महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत। यामुळे महिला महायुती सरकारवर जाम खुश आहेत। याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रचार दौऱ्यावर येथे आले असता लाडक्या बहिणींनी त्यांना अक्षरशः गराडा घातला। यावेळी त्यांना पालकमंत्री विखे पाटील यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही। यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधला। विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री विखे पाटील यांनी आज श्रीरामपूर दौरा करत विधानसभेतील राहुरी तालुक्यातील टाकळीया तसेच श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव व उंदीरगाव येथे जाहीर प्रचार सभा घेतल्या। या तीनही ठिकाणी लाडक्या बहिणींनी त्यांचे औक्षण करत जोरदारपणे स्वागत केले। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता। यावेळी अनेक महिलांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्यासोबत आपले फोटो सेशनही केले। लाडक्या बहिणींशी संवाद साधताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून त्यांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला। त्यांची अंमलबजावणी सुरू केली। महिलांना आतापर्यंत 7500 रुपयेपर्यंत या योजनेचे पैसे मिळाले आहेत। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सुमारे 70,000 रुपये महिलांना त्यांचा लाभ मिळाला आहे। महायुतीचे सरकार आल्यानंतर ही रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लहू कानडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले। यावेळी आमदार लहू कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पठारे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस फारुख पटेल, तालुका समन्वयक किशोर पाटील बकाल, राज्य प्रतिनिधी सुनील थोरात, जिल्हा परिषदचे माजी सभापती शरद नवले, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, आदिवासी संघटनेचे नेते शिवाजी गांगुर्डे, गणेश मदगुले, भाऊसाहेब बांद्रे आदींसह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते। जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर अभंग।